लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. येवला शहा कॉलनीत नळाच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळून पुरवठा, नागरिकांच्या आरोग्याला धोका. ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. 2 दिवसात दुरुस्ती न झाल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील शहा कॉलनी येथे नळाच्या पाण्यामध्ये गटारीचे पाणी मिसळून येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शहा कॉलनीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून दुर्गंधीयुक्त व गटार मिश्रित पाणी येत असल्याने 5 जानेवारी रोजी येवला नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दूषित पाणी पिण्यासाठी पुरवठा होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 11 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेना येवला यांच्या वतीने येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार अहिरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात 2 दिवसाच्या आत संबंधित पाईपलाईन दुरुस्त करून स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा नगर परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक जिल्हाध्यक्ष ग्रामीण संदीप पगारे, संपर्क प्रमुख योगेश पोळ, शाहरुख शेख, मुस्लिम भाई पठाण, पापा फिटर, मनोज भालेराव, येवला तालुकाध्यक्ष रवी अण्णा गुंजाळ, आरिफ शेख यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नागरिकांनी तातडीने पाईपलाईनची तपासणी करून दूषित पाणी पुरवठा बंद करावा व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार व नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येवला नगर परिषद इथे आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे. माननीय CEO साहेब अहिरे साहेब यांना मागील महिन्यात 5 जानेवारीला वारंवार सांगूनही नळाला गटरीतले पाणी येत असून गढूळ पाणी येत असून तिथे लोकांच्या जीवनावर प्रचंड हानी झालेली आहे व लहान मुले आजारी पडत आहे. 1 महिना त्या दुसऱ्या दिवशी CEO साहेब तिथे आले आणि म्हणाले का 2 दिवसात तुमचं काम मार्गी लावून देतो. पण अजून हे अद्याप 1 महिनाही उलटून ते काम अजून पूर्ण न झालेलं नाही. आता आमच्या 8 ते 10 दिवसावर मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण रमजान येत आहे. आता 8 ते 10 दिवसामध्ये आता मला सांगा, आता रमजान महिन्यामध्ये ते गटरचं पाणी प्यायचं का? पहिले तिथं लहान मुलं आजारी पडले, म्हाताऱ्या माणसाला आजारी पडलेले, सगळ्या रुग्णाला जावं लागत आहे. तर आता येत्या 2 दिवसामध्ये तिथल्या पाईपलाईनचं काम कधी झालं नाही. ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आम्ही सर्व पदाधिकारी, मुख्य आपले आहेर साहेब, मुख्य अधिकारी CEO आहेर साहेब यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना दाखवून देऊ का पॅन्थर काय असतं आणि काय करणार. 2 दिवसाचं आम्ही अल्टिमेटम देत आहे CEO साहेबांना. काय 2 दिवसात ती पाईपलाईन दुरुस्त करावा आणि 8 दिवसानंतर आमच्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना असा लागू होत असून आणि सगळ्या लोकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.